च्या काठी एक वृक्ष होता आणि तो वारा आला की इकडच्या फांद्या तिकडं, तिकडच्या फांद्या इकडं. मग देवाने म्हटलं भोज्या येत अनुसर, दायंबाला म्हटलं भोज्या येत अनुसरा, येत अनुसरी जे ना तर ऐशा अधोपरीच्या वृक्षा होई जेल का. मग अनंत काळ दुःख भोगीतच असे तुम्ही आम्हाला अनुसरा. येत नाही अनुसरलं तर तो वृक्ष देवाने कृती करून दाखवला. वारं आलं की त्या पारंब्या देवाच्या इकडच्या जमिनीवर, त्या फांद्या पुन्हा इकडच्या याच्यावर आदळत होत्या. आईच्या अधोपरीच्या वृक्षा होई जेल का. मग अनंत काळ दुःख भोगीतच असे. दुःखच आहे ना ते तिथून. अहो दुसऱ्या झाडाचं तरी आयुष्य कमी असते, त्याचं आयुष्य नाही असते, 1000 वर्ष आयुष्य राहते. म्हणून येत अनुसरा म्हणतात. आम्हाला अनुसरा. दुःख जर चुकवायचं असेल तुमचं, जन्मना मरण राडगाड काही आपलं ठरलेलंच आहे. त्याच्यात काही म्हणजे पुन्हा सुखाचा लवलेश नाही. म्हणून अशा प्रकारे दायंबाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कृती करून वृक्षाकडे बोट करून दाखवलं आणि सांगितलं, म्हणून आता तरी अनुसरा आणि मग तुमचे दुःख आम्ही चुकवू, तुमचे दुःख आम्ही नाहीसं करू. अशा प्रकारे जीवाला परमेश्वर ऊर्ध करण्याचा प्रयत्न करतात, पण जीव आधमुख म्हणजे खालीच मुख आहे जीवाचं, वर पाहतच नाही. असे किती लालूच दाखवतात. सारंग पंडिताला किती लालूच दाखवली. पांड्या येत अनुसरा. आम्हाला म्हणले असंही आमचं तसंही आमचं, आम्ही गर्भश्रीमंत पोथी सांगत होते. गंधाट सभा बसायची, लोक बसायचे सारंग पंडित, आणि देव म्हणतात आम्हाला अनुसरा. आम्हाला तर अशा सवयी आहेत म्हणले, आणि त्या तुमच्याच्याने काय पूर्ण होता. देव म्हणले तुम्ही आमचं परीक्षा तर पहा म्हणले, होतात की न होतात पहा म्हणले परीक्षा. हे सांगितलं होतं वाटतं मागं. मग एका पाहुण्याच्या घरी जातात. उत्तम प्रकारे त्यांची सोय, आदर सत्कार, आतिथ्य चांगल्या प्रकारे देवाने सांगितलं म्हणून तिथं गेले. हे ते म्हणले आमची पाहुणीच आहे, तिथं तर होणारच. आणखीन जा म्हणले दुसऱ्या गावाला. दुसरीकडे गेले, पुन्हा दुसऱ्या गावाला गेले. 2-3 ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था, अनोळखी ठिकाणी जिथं काही ओळख नाही, पाहुणे नाही, अशा ठिकाणी चांगल्या प्रकारची सोय झाली. त्यांना पटलं ह्या गोष्टी. जी तुम्ही म्हणता ते खरं आहे, पर म्हणले नवीन वृत्ती, तरुणश्री, आणि म्हणले ही जी वृत्ती आम्ही स्वीकारलेली हे सांगल्या जात नाही. माघार घेतली. तुम्ही म्हणता ते खरं आहे, तुम्ही करू शकता, पण असा अनाधिकार आमच्या ठिकाणी आहे, आणि म्हणले हे आम्हाला सांगल्या जात नाही, हे आम्हाला टाकल्या जात नाही. अशा प्रकारे परमेश्वराने जीवाच्यासाठी, उद्धारासाठी अवतार धारण केलेला आहे. आणि अवतार धारण करून तुम्हासाठी ब्रह्मविद्याशास्त्र सांगून, विधी निरूपण, चांगलं धर्मनिरूपण, शास्त्र निरूपण, या शास्त्राप्रमाणे राहिलं वागलं तर परमेश्वराची त्या योग्यता होते. म्हणून ईश्वराने आपल्याला पुष्कळ उपाय केले जीवासाठी. अधिकाराचे जीव परमेश्वराचं म्हणणं मान्य करतात. अनाधिकार असला तो ती मान्य करत नाही. देहाचा अनाधिकार असते, कोणाला सुखाचा अनाधिकार असते, कुणाला वृत्तीचा अनाधिकार असते, कुणाला मानमान्यतेचा अनाधिकार असते. वृत्ती सुटत नाही, मानमान्यता सुटत नाही, देहाचा अनाधिकार सुटत नाही. मग त्याच्यामुळं जीव परमेश्वराकडे येत नाही. परंतु जे नाही जरी येणं झालं तर परमेश्वराची तळमळ ठेवली तर ईश्वर पुन्हा योग आणून देतात. म्हणजे रात्रंदिवस चिंतन केलं परमेश्वराचं की मला अनुसरणाचा योग आला पाहिजे, असं केलं तर ईश्वरी योग आणतील, आहे की नाही. म्हणजे
त्याप्रमाणे वासना बुद्धी ठेवली तर परमेश्वर त्याचे अडथळे दूर करतील. काही अडथळे असले त्याचे अडथळे दूर करतील. कारण यशानो ग्रहमिच्छामि तस्य वित्तम हराम्यम आपदा शोक कष्टांच तसे दुःखम पदे पदे. ज्याची परमेश्वराकडे जावी अशी वासना आहे पण तो काही गोष्टी येऊ शकत नाही. अत्यंत आवड आहे, अनुसरावं वाटतं, जावं वाटतं, भक्ती मार्गात भक्ती करावी वाटते, पण अनेक अडथळे आहेत, अडचणी आहेत म्हणून तो येऊ शकत नाही. यशानो ग्रहमिच्छामि तसे दुःखम यशानो ग्रहमिच्छामि तसे दुःखम पदे पदे आपदा शोक कष्टांच तसे दुःखम पदे पदे. ज्याला अनुग्रह घेण्याची अनुसरावयाची वासना आहे आणि अडथळे त्याला परमेश्वर पावलोपावली दुःख देऊन त्याला संसारामध्ये तो कसा विटंबल्या जाईल, अनावडी उत्पन्न होईल असं त्याचं मन बनवतात ईश्वर. आणि मग तो संसाराला विटून इकडे तरी येईल. मग तसे दुःखम पदे पदे पावलोपावली दुःख देऊन परमेश्वर त्याला आपल्याकडे वळतात. यशानो ग्रहमिच्छामि तसे वित्तम हराम्यम. त्याचं वित्त म्हणजे द्रव्य हरण करतात. वित्त म्हणजे द्रव्य, पैसा संपून टाकतात. आपदा शोक कष्टांच पैसा संपला तरी अनुसरत नाही. आपदा म्हणजे दुःख देतात त्याला, शोक करायला लावतात त्याला, कष्टांच म्हणजे त्याला पीडा देतात. आपदा शोक कष्टांच तसे दुःखम पदे पदे पावलोपावली दुःख देऊन ईश्वर आपल्याकडे वळतात. फक्त त्याची वासना पाहिजे. मात्र त्यांनी आधी म्हणायला पाहिजे हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं खोटं आहे आणि देव मला केव्हा आवडते की असं म्हणलं, मग त्याला ते दुःख देऊन परमेश्वर एनकेने प्रकारे आपल्या मार्गाला लावतात. अशा प्रकारे ईश्वरा पुष्कळसे प्रयत्न करतात आणि जीवाला सहाय्य करतात. अनुकूल देवतेचं सहाय्य, मार्गाभिमानाचं सहाय्य, ओळखणी मायेचं सहाय्य, परमेश्वराच्या या शक्ती आहेत त्या शक्ती करवी त्याला अडथळे येऊ देत नाही. उंबरी गौराईसे या गावून दुसऱ्या गावाला जात होती तर वाटेमध्ये पक्षी बसला. पक्षी बसल्यानंतर आता तिला वाटलं आपल्यामुळे पक्षी उडाला तर जीवजंतू खाईल ते दुसरे, निमित्त आपण होऊ. मग ते वाटेवरचा पक्षी उडू नाही म्हणून तिथंच बसली. तिथं बसली तर मग मागून घोड्यावर आला एक आणि म्हणले आई, म्हणले कुठं जायचं तुम्हाला? म्हणले ह्या पलीकडच्या गावाला जायचं. मग त्यांनी सांगितलं पलीकडच्या गावाला जाऊ नका, तिथं द्वंद्व चालू आहे, युद्ध चालू आहे गावागावाचं, तिथं तुम्ही जाऊ नका, माझ्या घोड्यावर बसा, मी तुम्हाला मागच्या गावाला नेऊन सोडतो. म्हणून त्या उमरी गौराईचा बाईला घोड्यावर बसवलं आणि मागच्या गावाला नेऊन सोडलं. इथं हे अनुकूल देवतेने तिला सहाय्य केलं. परमेश्वराच्या परीवर जो उभा आहे, ईश्वराचं मंतले जो ऐकतो त्याला परमेश्वर ओळखणी माये करून कोणीतरी पाठवून सहाय्य करतात. कोणीतरी त्याला मनुष्य पाठवून मदतीला पाठवून त्याला त्याच्यावर जे दुःख संकट येणार होतं ते निवारण करतात. परंतु म्हणजे त्याने परमेश्वराचं मनामध्ये दृढ भावना आणि इच्छा धरली पाहिजे. जसं ती उंबरी गौराईसा होती म्हणून तिने निमित्त केलं की हा पक्षी उठला जीवजंतू खाईल, हे कारण झालं. ती बसली म्हणून मागून मनुष्य आला, बसली म्हणून तिला एक उपाय सुचला आणि मागे घेऊन गेला. तर अशा प्रकारे परमेश्वर भक्ताला विविध प्रकारे सहाय्य करतात. त्याच्यावर संकट येऊ देत नाही, दुःख येऊ देत नाही. ईश्वर हा पाठीराखा आहे. ईश्वर हा दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. म्हणून तो परमेश्वर त्या भक्ताला अनेक प्रकारे कोणत्याही विघ्नामधून काढतात. अर्जुनाला भगवंताने मरू दिलं नाही. दुःख तर दिलं पण दुःखामध्ये सहाय्य केलं, अति दुःख दिलं नाही. कारण भगवान श्रीकृष्ण होते म्हणून 5 पांडव वाचले.
देवाने जर सहाय्य केलं नसतं तर पाची पांडव तेव्हाच संपले असते. म्हणून देव पाठीराखा होता आणि देवावर त्यांची श्रद्धा होती. म्हणून देवाला परमेश्वर मानलं, त्यांनी आपला सखा मानलं, मित्र मानलं, सुहृद मानलं. म्हणून देवाने त्यांना सहाय्य केलं. अशा प्रकारे परमेश्वरावर जर भक्ती असेल तर ईश्वर तुम्हाला आम्हाला सर्व विधी करता सहाय्य करतो. अनुसरणाची तळमळ असेल तर परमेश्वर त्या मार्गावरचे काठी दूर करतो. पण तळमळ पाहिजे.